नमस्कार, मी सौरभ कोरटकर. करियर नंबर 1 या कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांचं स्वागत. 10वीची परीक्षा संपली आणि आता मुलं विचार करतायत पुढच्या अभ्यासाचा. नक्की कोणती फील्ड घेऊ याचा विचार सुरू आहे. सायन्स घेणाऱ्यांनी आत्तापासून जर विचार केला असेल तर सायन्समध्ये तुम्ही काय करू शकता याचं उत्तर तुम्हाला आज मिळेल. आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे सायन्समधलं करियर आणि सायन्स घेतल्यावर करियरचे कोणते मार्ग उपलब्ध होतात ते आपण आज बघणार आहोत. सुरुवात करूया आजच्या करियर नंबर 1 या आमच्या विशेष कार्यक्रमाला. सायन्समधल्या करिअरबद्दल आपल्याला आज मार्गदर्शन करायला माझ्याबरोबर स्टुडिओमध्ये आहेत करिअर काउन्सिलर जया लुंपाटकी. मॅडम, महाराष्ट्र वनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आणि तुम्ही सुद्धा थेट फोन करून आम्हाला प्रश्न विचारू शकता. आमचा फोन नंबर आहे 0226111240. या नंबरवर तुम्हालाही काही प्रश्न असतील तुम्ही सुद्धा थेट ते प्रश्न आम्हाला फोन करून विचारू शकता. नमस्कार मॅडम, माझा पहिला प्रश्न असा आहे मॅडम की सायन्स फील्ड तसं बऱ्याच मुलांचा कल आहे तो सायन्स फील्डकडे आहे, पण बऱ्याच मुलांचं असं होतं की त्यांना हा आपला ओढा कळत नाही. तर नेमका पालकांसाठी हा विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी दोघांनी या फील्डकडे असलेला कल कसा ओळखायचा? मुळात विद्यार्थी हा पालकांच्या जास्त संपर्कात असतो, त्यामुळे त्याला लहानपणापासून घडवताना पालकांनी हे बघितलं पाहिजे की तो नेमका सायन्समध्ये कशा पद्धतीने पुढे जातोय. एक तर इयत्ता 6वीला असताना डॉक्टर होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा परीक्षा आहे, तशीच परीक्षा 9वीला असताना आहे. ती परीक्षा तो कशा पद्धतीने पास झालाय, प्रॅक्टिकलला सिलेक्शन झालंय किंवा प्रोजेक्टसाठी सिलेक्शन झालंय, त्याची मुलाखत झाली, त्याला कुठलं मेडल मिळाले, सिल्वर मेडल, गोल्ड मेडल, हे एक 6वीचा बेस असतो. तशीच कन्सिस्टन्सी सायन्समध्ये त्याची आहे की नाही हे टेस्ट करण्यासाठी परत 9वीला आहे हीच परीक्षा, त्यातनंही कळू शकतं. त्याचबरोबर सायन्स ॲक्टिव्हिटी बेस वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा आहेत, नंतर वेगवेगळे प्रोजेक्ट्स असतात, तालुका, जिल्हा, राज्यस्तरीय किंवा नॅशनल लेवलचे. राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेतर्फे वेगवेगळे प्रोजेक्ट्स घेतले जातात किंवा स्पर्धा घेतल्या जातात. त्यामध्ये तो कशा पद्धतीने ॲपियर होतोय, कशा पद्धतीने त्याचं अचिव्हमेंट आहे, कशा पद्धतीने तो करिअर करतोय किंवा त्यामध्ये त्याला काय त्याचा ॲप्टिट्यूड म्हणजे कल हा सायन्समध्ये कसा आहे हे आपल्याला त्यातनं कळू शकतं. आणि मग त्यावेळेसच पालकांनी ओळखावं की आपल्या मुलाचा कल हा सायन्सकडे जास्त आहे. अगदी खरं मॅडम. नागपूरहून आता पहिला फोन आला आपल्याला रिटा डोर यांना काही प्रश्न विचारायचे. रिटा, तुमचा प्रश्न विचारा. हा, माझी मुलगी माझी मुलगी 12वीला आहे, म्हणजे होती. तर तिला फॉरेन्सिक आणि न्यूट्रिशनचा कोर्स करायचा आहे, तर कसा असेल तो? चांगला असेल की दुसरे अजून कोणती कोर्सेस आहे बा? न्यूट्रिशनचा कोर्स चांगलाच आहे. हल्ली सगळेजण हेल्दी होण्यासाठी जास्त डॉक्टरांकडे जाण्यापेक्षा आपण हेल्दी असणं खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी BSc न्यूट्रिशनचा कोर्स आहे, तोही ती करू शकते. किंवा दुसरं एक त्यांनी काय विचारलेलं, फॉरेन्सिक ह्याचा पण ती कोर्स करू शकते. या दोन्ही पद्धतीने ती त्याचं किंवा केमिस्ट्री, BSc केमिस्ट्री किंवा BSc ह्या लाईफ सायन्सेसमधनं करून ती डायटिशियनचा कोर्स सुद्धा करू शकते. बोरीवलीवरनं ऋतिका सुतार आहेत. ऋतिका, तुझा प्रश्न विचारू शकते. हा, मी नर्सिंगसाठी काय करू शकते? म्हणजे मी आता 10वीची एक्झाम दिली आहे, तर नर्सिंगचा अभ्यासक्रम कसा आहे? नर्सिंगचा अभ्यासक्रम मुळात तुला सोशल आवड आहे का, सामाजिक ह्याची आवड आहे का, तू घरातल्यांशी कसं वागतेस, म्हणजे तुला कुठलं काम सांगितलंस तर तू पटकन करतेस का, मोठ्यांचा आदर करते का? कारण नर्सिंग जेव्हा करायचं असतं तेव्हा तुला पेशंटची सेवा करायची असते आणि तू जर ती सेवा करण्यासाठी तयार असेल तर तू 11वी 12वी आर्ट्स घेऊन किंवा कुठल्याही शाखेतनं घेऊन तू नर्सिंगमध्ये ग्रॅज्युएशन करू शकते किंवा नर्सिंग करू शकते किंवा 10वी नंतर पण नर्सिंगचे काही कोर्सेस आहेत ते तू करू शकते. मुळात तुला आधी तू कशी आहेस, तुझा स्वभाव कसा आहे हे त्यावरती खूप अवलंबून आहे. तुला पेशंटची 24 तास सेवा करायची जरी वेळ आली तरी तुला ती करता आली पाहिजे. मॅडम, आता डोंबिवलीवरनं सोहम आपल्यासोबत आहेत. सोहम, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो, मला मोबाईल बेस्ड फील्डमध्ये जायचं आहे. म्हणजे मोबाईलमध्ये ॲप्स आणि त्याचे सॉफ्टवेअर्स असतात ना, त्याच्या फील्डमध्ये जायचं आहे. तर त्या कंपनीमध्ये काम म्हणजे नोकरीसाठी मी कुठला लाईनने पुढे जायला हवं? तू सध्या काय करतोस ते नाही सांगितलंस? मी 10वी दिली एक्झाम. 10वी एक्झाम दिल्यानंतर तू आता 12वी इलेक्ट्रॉनिक्स किंवा
12वीमधनंच बायफोकलचे कोर्सेस आहेत, त्यातनं तू 12वी करू शकतोस. दुसरा गोष्ट म्हणजे तू 12वीला असतानाच तू छोट्या मोठ्या मोबाईल रिपेअरिंगचं काम करतोस का, तुझी आवड त्यातनं तू डेव्हलप करतोयस की नाही. आणि त्यानंतर काही कंपन्या ज्या आहेत, नोकियासारख्या असतील किंवा इतर मोबाईल कंपन्या आहेत, हे ट्रेनी बेसवरती काही मुलांना ट्रेनिंग देत असतात किंवा ते ट्रेनी म्हणून ॲपियर घेत असतात. तर त्यातनंही तू जाऊ शकतोस. किंवा कॉम्प्युटरमधनं तू पुढे ग्रॅज्युएशन करून पुढे जाऊ शकतो. BSc कॉम्प्युटर किंवा BE कॉम्प्युटरमधनं, इलेक्ट्रॉनिक्समधनं करू शकतो. अगदी खरं आहे. पण मॅडम बऱ्याचदा असं होतं की सायन्स म्हटलं की 2 फील्ड डोळ्यापुढे येतात, एक म्हणजे मेडिकल आणि दुसरं म्हणजे इंजिनिअरिंग. पण प्रामुख्याने मुलांचा ओढासुद्धा या 2 क्षेत्रांकडेच असतो, कारण ते ऐकतात पण त्याचबद्दल. पण हे 2 फील्ड सोडून मुलांसाठी इतर काय पर्याय आहेत? अगदी बरोबर. काही पालकांना असं वाटतं की आपला मुलगा एकतर डॉक्टर तरी झाला पाहिजे किंवा इंजिनियर तरी झाला पाहिजे. पण डॉक्टर आणि इंजिनिअरिंग या व्यतिरिक्त सायन्सचे बरेचसे फील्ड असे आहेत. आता आपल्या ज्या लाईफस्टाईल्स आहेत, पूर्वीच्या अन्न वस्त्र निवारा ह्या होत्या, परंतु आता सगळ्या लाईफस्टाईल चेंजेस होत चाललेले आहेत. आपल्याला लहानपणापासनं ज्या आवश्यक बेसिक गोष्टी आहेत, अगदी सकाळी उठल्यापासून आपल्याला टूथब्रशपासून सुरुवात करावी लागते. मग ती केमिकल्स आहेत किंवा केमिस्ट्रीमधनं तो BSc करू शकतो किंवा फिजिक्समधनं करू शकतो, ॲस्ट्रॉनॉमीमधनं करू शकतो. लाईफ सायन्सेसमध्ये ज्याला मॅथ्स आवडत नाही आहे, तर लाईफ सायन्सेसमधनं बॉटनी, झुलॉजी, मायक्रोबायोलॉजी किंवा बायोकेमिस्ट्री यामधनंही तो करिअर करू शकतो. आणि त्याची जी आवड असेल, जो कल असेल तो डेव्हलप करू शकतो किंवा पुढे जाऊ शकतो. बीडवरनं सुनील मोरेंचा आता फोन आलाय. सुनील, प्रश्न विचारा. हॅलो. हा सुनील, प्रश्न विचारा. हॅलो सर, मी 10वी एक्झाम दिली आता. सुनील बोला, तुमचा आवाज येतोय आमच्यापर्यंत. हा सर, 10वी एक्झाम दिली मी. सुनील, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो सर. हा सुनील, तुमचा आवाज आमच्यापर्यंत येतोय, प्रश्न थेटपणे विचारा. तर पुढे माझी सायन्सला ऍडमिशन घ्यावं की आर्टला, ते द्विधा मनस्थितीत आहे. कन्फ्युजन. सायन्सला ॲडमिशन घ्यावी की आर्ट्सला ॲडमिशन घ्यावी. आधी महाराष्ट्र गव्हर्नमेंटने यावर्षी, तुम्ही अतिशय लकी बॅच आहे तुमची, की तुम्ही तुमची कल चाचणी घेतलेली आहे. आणि या कल चाचणीच्या कल अहवालानुसार तू प्रिंटआउट घेतली आहेस का किंवा कल अहवाल स्वतःचा बघितला आहेस का. तसं तुझ्या संपर्कात असलेले नजीकच्या सेंटरमधले जे काउन्सिलर असतील त्यांच्याकडे तू जाऊन तू त्याबद्दल मार्गदर्शन घेऊ शकतो. किंवा कल अहवाल नसेल घेतला तर तू कल अहवाल बघ आधी, आणि त्यानुसार तुझा काय कल आहे किंवा ivgs.ac.in या वेबसाईटवरती जाऊन तू तुझा कल अहवाल बघ आणि त्यानुसार तू ठरव. पण मॅडम बऱ्याचदा असं होतं की हे कन्फ्युजन असतं मुलांना, 10वी नंतर असेल किंवा 12वी नंतर सायन्स घ्यायचं, आर्ट घ्यायचं. पण बऱ्याचदा मुलं सायन्स घेतात आणि थेरॉटिकल नॉलेजमध्ये कुठेतरी ते कमी पडत असतात. मग अशा वेळी काय करायचं? थेरॉटिकल नॉलेजमध्ये कमी पडतात, त्यासाठी मुलांना प्रॅक्टिकल बेस कुठलंही हे असेल तर मुलांना प्रॅक्टिकल जास्त आवडत असतं. आणि हे प्रॅक्टिकल ओरिएंटेड बरेचसे कोर्सेस आहेत की त्यातनं ते प्रॅक्टिकलचं एक्सप्रेस करू शकतात आपलं नॉलेज. MCVC सारखा कोर्स आहे सायन्स, 11वी सायन्सला असताना, किंवा बायफोकल आहे, त्यातनं ते सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स असेल, कॉम्प्युटर असेल किंवा बायोटेक्नॉलॉजीचे काही कोर्सेस आहेत, त्यातनं ते आपलं करिअर करू शकतात किंवा पुढे जाऊ शकतात. आता गोरेगाववरनं विलास उद्रिक आत्ता आपल्यासोबत आहे, ते तुम्हाला काही प्रश्न विचारतील. विलास, प्रश्न विचारू शकता. हो मॅडम, माझा मुलगा आता 12वी सायन्सला आहे. त्याला NDA मध्ये जाण्यासाठी त्याला त्याची इच्छा आहे. शिवाय त्याला इंजिनियर सुद्धा करण्याची त्याची इच्छा आहे. आणि इंजिनियर NDA झाल्यानंतर त्याला मेडिकल मध्ये पण इंटरेस्ट आहे. तर त्याला तो थोडासा कन्फ्यूज आहे की या गोष्टीसाठी त्याने काय करावं, NDA मध्ये जावं की सायन्स मध्ये करिअर करावं की इंजिनिअरिंग करावं. कंबाईन कंबाईन इंटरेस्ट त्याचा दिसतोय. एक गोष्ट, त्याने NDAची 11वीला असताना एंट्रन्स एक्झाम दिली होती का, किंवा त्याची फिटनेस कसा आहे, बॉडी कशी आहे, यावरती पण ह्या गोष्टी अवलंबून आहेत. आधी 11वीला जर त्याने एंट्रन्स दिली नसेल किंवा 12वीला एंट्रन्स दिली नसेल तर तो एक एंट्रन्स देऊ शकतो NDAची, किंवा ग्रॅज्युएशन करून परत तो या फील्डकडे जाऊ शकतो. किंवा इंजिनिअरिंग करायचं असेल तर बायोमेडिकल इंजिनिअरिंग एक शाखा आहे, त्यामधनं तो
ग्रॅज्युएशन करू शकतो आणि आर्मी नेव्ही किंवा यासाठी तो ग्रॅज्युएशन नंतर पण जाऊ शकतो. बीडवरनं आता शीतल आजबे आपल्यासोबत आहे, त्यांना सुद्धा काही प्रश्न पडले आहेत. शीतल, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो, हा शीतल, प्रश्न विचारा. मी आता 10वीच्या एक्झाम दिल्यात. मला IPS व्हायची, त्यासाठी सायन्स घेऊ की आर्ट? बऱ्याचदा असं असतं मॅडम की कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स मुलांना पुढे चालून द्यायचे असतात आणि कुठेतरी वाटतं की आर्ट्स त्याला सपोर्टिव्ह आहे. मग अशावेळी सायन्सची आपण आवड असते पण आर्ट घ्यावं लागतं. हे कन्फ्युजन कसं दूर करायचं आपण? जर पुढे जायचं असेल कॉम्पिटेटिव्ह एक्झाममधनं तर मुख्य म्हणजे आवड कशी आहे, मुलाचा कल कसा आहे. परत एकदा मी कल चाचणीच्या अहवालावरती जास्त हे करेल की कल चाचणीच्या अहवालानुसार तुम्ही ठरवू शकता किंवा स्कोर 10वीचा किती पर्सेंटेज आहे त्या पर्सेंटेजनुसार पण कळू शकतं की मॅथ्स आणि सायन्सला जास्त पर्सेंटेज असतील किंवा जास्त स्कोर असेल आणि ते दोन्ही सब्जेक्ट जास्त आवडीचे असतील तर सायन्समधनं ती करिअर करू शकते किंवा पुढे जाऊ शकते. सायन्स नंतर पण या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देऊ शकते. पण आर्ट्समधनं दिल्या तर अभ्यासाला वेळ जरा हे सायन्सला जास्त अभ्यासाला वेळ लागतो किंवा प्रॅक्टिकल आणि हे दोन्ही करावं लागतं. आर्ट्स घेऊन जर कॉम्पिटेटिव्ह एक्झामच करायच्या असतील तर आर्ट्स घेऊन पण जास्त वेळ FY पासून त्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी शेवटी आपला असतो. हो हो, शेवटी काय कुठल्याही क्षेत्रात गेलं तरी मुलांना मेहनत ही करावीच लागते. शेवटी ते कसे करतात यावरती खूप महत्वाचं असतं. मॅडम, आता औरंगाबादमधनं राजाराव जाधव आपल्यासोबत आहे, ते तुम्हाला काही प्रश्न विचारतील. राजाराव, प्रश्न विचारू शकता. दादाराव सर, दादाराव. प्रश्न विचारा तुमचा. सर, माझी 12वी झाली आर्ट मधनं, तर मी पुढे काय करू शकतो? 12वी आर्ट्समधनं झालेला आहे त्याला एक तर परत मी दुसरा प्रश्न, त्याची आवड लँग्वेजमधली आहे किंवा हिस्ट्रीमधली आहे किंवा इकॉनॉमिक्स आवडतंय. आर्ट्सचे कुठले सब्जेक्ट आवडतात हेही खूप महत्त्वाचं आहे. आर्ट्समधनं जर लँग्वेजमधनं आवडत असेल तर त्याने लँग्वेजमधनं करिअर करावं आणि लँग्वेजमधनं ग्रॅज्युएशन होऊन तो आणखी एखादी फॉरेन लँग्वेज शिकवून इंटरप्रिटर म्हणून एखाद्या कंपनीमध्ये काम करू शकतो किंवा जर हिस्ट्री, सिविक्स, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र यासारखे विषय आवडत असतील तर तो त्यामधनंही करिअर करू शकतो. सोलापूरवरनं आता संध्या हटकरे आता आपल्यासोबत आहे, ती काही प्रश्न विचारेल. संध्या, प्रश्न विचारा तुमचा. गायनेकॉलॉजिस्ट व्हायचंय, मग त्याच्यासाठी प्रोसिजर काय असेल, म्हणजे मी चूज कसं करणार MBBS जरी मी केलं? संध्या, प्रश्न पुन्हा एकदा विचारा. मला गायनेकॉलॉजिस्ट व्हायचंय, मग मी MBBS जरी घेतलं तर कसं करेल? तू सध्या काय करतेस ते नाही सांगितलंय. मी 12वीची एक्झाम दिलेली आहे आणि CET पण दिली आहे मी, पण प्रॉब्लेम आहे सायन्सची. 12वी तुझं सायन्स होतं का? हो हो, 12वी सायन्स CET दिलेली आहे. आता नीट एक्झाम वरतीच सगळं डिपेंड असणार आहे. त्यामुळे तू सध्या तरी गायनेकॉलॉजी करू शकते, परंतु MBBSला तुला तेवढीच मेहनत करावी लागेल आणि MBBS नंतर परत तुला एक एक्झाम द्यावी लागेल, PG एंट्रन्स, आणि त्या एक्झामवरतीच तुझं खरं तर भवितव्य अवलंबून असेल. गायनेकॉलॉजी जरी तुला घ्यावंसं वाटलं तरी ते त्या कॉम्पिटिशनमध्ये तू उतरायला हवंस, हे तेवढंच महत्त्वाचं आहे. हो, थँक्यू. बऱ्याचदा असं होतं मॅडम की कोर्सेस असतात पण बरेचसे सायन्समधले कोर्स जे आहेत ते खर्चिक आहे, असा एक समज आहे. अशा वेळी काय करायचं? बरेचसे कोर्सेस तसे खर्चिक आहेत, बरोबर आहे, परंतु काही जे कोर्सेस आहेत ना ते तुम्ही इकॉनॉमिकली कमी हे असतील किंवा वेल सेटल नसतील किंवा त्यांचं हे नसेल तर काही कोर्सेस आहे पण बुद्धिमत्ता आहे, हुशार आहे मुलगा, त्यांना आयसर सारखी एक इन्स्टिट्यूट आहे त्यांच्यातर्फे स्कॉलरशिप मिळते किंवा वेगवेगळ्या ज्या आहेत त्या स्कॉलरशिप थ्रू स्टायपेंड सारखं किंवा स्कॉलरशिप मिळून ती एक्झाम जर त्यांनी क्लिअर केली 12वीला असतानाच तर त्यातनंही ते इंटिग्रेटेड कोर्स आहे. BSc आणि MSc असा 5 वर्षाचा इंटिग्रेटेड कोर्स होतो तो, आणि जर त्यातनंच ते पुढे गेले तर ते PhD पण त्यातनं करू शकतात आणि पुढे कंटिन्यू करू शकतात. म्हणजे स्कॉलरशिप बेस पण आहेत किंवा काही सोशल NGOs असतात तेही स्कॉलरशिप्स देतात मुलांना, त्यातनंही ते करू, किंवा आता बँक लोन पण उपलब्ध आहे, तसंही तोही एक पर्याय आहे. या स्कॉलरशिप कोणत्या याबद्दल पण आपण बोलणार आहोत, पण आता एक छोट्याशा ब्रेकची वेळ झाली आहे. करिअर नंबर 1 या कार्यक्रमात आपण ब्रेक घेऊया, पण तुम्ही अजूनही आम्हाला फोन करून तुमचे प्रश्न विचारू शकता. स्क्रीनवर तुम्हाला आमचा नंबर दिसतोय
02261112400 हा आमचा नंबर आहे. या नंबरवर तुम्हाला जे कोणते प्रश्न असतील ते तुम्ही विचारू शकता. पाहत राहा महाराष्ट्र वन. करिअर नंबर 1 या कार्यक्रमात ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आजचा विषय आहे विज्ञानामधलं करिअर आणि आपल्यासोबत आहेत जया लोंपाटकी. आता विवेकानंद आपल्यासोबत आहेत, ते तुम्हाला या संदर्भात काही प्रश्न विचारतील. विवेकानंद, तुमचा प्रश्न विचारा. हा, नमस्ते सर. नमस्ते. प्रश्न असा आहे की आता जी महाराष्ट्र शासनानं विद्यार्थ्यांची तलमापन चाचणी घेतली, ती तलमापन चाचणी ही तिची विश्वासार्हता किती आहे? आणि दुसरा प्रश्न असा आहे की मुलाला इस्रोकडे जायचे, त्यासाठी काय करावं लागेल? विवेकानंद, तुमचा थोडा मोठ्याने प्रश्न विचारा. आमच्यापर्यंत तुमचा आवाज नीट येत नाही. आता जी शासनाने परीक्षा घेतली तलमापन चाचणी, त्या तलमापन चाचणीची विश्वासार्हता किती आहे? आणि दुसरा प्रश्न असा आहे की मुलाला इस्रोकडे जायचंय, त्यासाठी काय करावं लागेल? आता जवळपास 15,47,000 गुणांची कल चाचणी घेतली, त्याची विश्वासार्हता काय? विश्वासार्हता मुलांनी कशी दिली आहे यावरती खूप अवलंबून आहे. ते कुठल्या मानसिकतेतनं त्यांनी परीक्षा दिली आहे. आणि या कल चाचणीवरती एक क्रायटेरिया तो आहेच आहे. शिवाय मार्कशीट मुलांचं जेव्हा येईल त्यावेळेस मुलांचा कल त्यातनंही मार्क आणि हे अशा पद्धतीनेच काउन्सिलिंग केलं जाईल की असं कल चाचणीवरनं लगेच डायरेक्ट तेच सांगितलं जाईल असं नाही आहे. आणि त्यानुसार आवश्यकतेनुसार त्याला जर वेगळी एखादी चाचणी द्यायची आवश्यकता वाटली, मानसशास्त्रीय कसोटी, तर त्या विभागातले काउन्सिलर ती सुद्धा मानसशास्त्रीय कसोटी देऊ शकतात किंवा देऊन ते टेस्ट करू शकतात की त्यांनी दिलेली ती कल चाचणी ही विश्वासार्ह आहे की नाही. तो मुलगा कोणत्या परिस्थितीत देतो त्यानुसार ती ठरलेली असेल. दुसरा प्रश्न त्यांचा इस्रोला जायचा आहे, तर तो 12वी सायन्स नंतर इंजिनिअरिंग करून जाऊ शकतो किंवा फिजिक्स मधनंही जाऊ शकतो की फिजिक्स, इलेक्ट्रॉनिक्स किंवा ॲस्ट्रोफिजिक्स यासारखे विषय स्पेशलायझेशन घेऊन MSc करून पुढे जाऊ शकतो. चेंबूरवरून आता मृणाल चव्हाण आपल्यासोबत आहे. मृणाल, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो, मी आता 10th दिलंय आणि मी कन्फ्युजन आहे की मी 10th नंतर डिरेक्टली इंजिनिअरिंग करू का 12th नंतर करू? 10th नंतर इंजिनिअरिंग करायला डिप्लोमा म्हणजे आता तुला किती मार्क्स मिळतात त्यावरती तुला डिप्लोमाला ॲडमिशन मिळेल की नाही हा एक प्रश्न तू स्वतःला विचार. आणि दुसरा एक प्रश्न असा आहे की डिप्लोमा जरी झालं तरी आता डिप्लोमानंतर जर डिग्री करायचं असेल तर परत शासनाने एक टेस्ट ठेवलेले आहे, एंट्रन्स एक्झाम असणार आहे. त्यामुळे ती एंट्रन्स एक्झाम पण क्लिअर होणं हे इंजिनिअरिंगसाठी म्हणजे डिग्री करण्यासाठी ते आवश्यक असणार आहे तोपर्यंत, म्हणजे ही 3 वर्षानंतर बाहेर पडेल तोपर्यंत. कोल्हापूरवरून वाल्मिक उंदळकर आता आपल्यासोबत आहे. वाल्मिक, तुमचा प्रश्न विचारा. काही तांत्रिक कारणामुळे त्यांच्यासोबत आपला संपर्क होत नाही. मॅडम, पण असं बऱ्याचदा होतं की एखादा कोर्स आहे पण ग्रामीण भागापर्यंत त्या कोर्स कंप्लीट करण्यासाठी किंवा त्या कोर्सला ॲडमिशन घेण्यासाठी तितकेसे इन्स्टिट्यूट नसतात. तर ग्रामीण भागातल्या मुलांसाठी विज्ञान क्षेत्रात पुढे जायचं असेल तर काय पर्याय आहेत त्यांच्यापुढे? ग्रामीण भागातल्या मुलांना जर विज्ञान क्षेत्रामध्ये करिअर करायचं असेल तर पहिली गोष्ट एक की त्या भागामध्ये असणारे कृषी विद्यापीठ आहेत त्यांच्यातर्फे वेगवेगळे कृषी पदविका अभ्यासक्रम घेतले जातात आणि या अभ्यासक्रमातनं किंवा शॉर्ट टर्म कोर्सेस पण असतात त्या विद्यापीठामध्ये, त्यातनं तो त्याची आवड तो पूर्ण करू शकतो. एक तर ह्याचं असेल किंवा डेअरी टेक्नॉलॉजी असेल, कृषीमधले वेगवेगळे कोर्सेस आहेत किंवा फूड टेक्नॉलॉजी असेल किंवा साधं फूड प्रोसेसिंग असेल, यासारखे शॉर्ट टर्म जाम जेली बनवणे किंवा हे अशा प्रकारचे कोर्सेस घेतले जातात. त्या कोर्सेसमधनं पण तो त्याचं हे करू शकतो किंवा फुल शेती करून त्यासारखी माळी प्रशिक्षण वगैरे अशा सारखे पण प्रशिक्षणं दिली जातात आणि त्यातनं तो त्याची शेती जर असेल तर तो ही डेव्हलप करू शकतो किंवा त्याची आवड तो पुढे डेव्हलप करू शकतो. आता कोल्हापूरवरून स्वरूप उदणकर, त्यांना काही प्रश्न विचारायचे तुम्हाला. स्वरूप, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो सर, माझे नाव स्वरूप उदणकर. मी ग्रामीण भागातला विद्यार्थी आहे आणि मी नुकताच 12वीचे पेपर दिले आहे. तर मी BSc ॲग्री करायचा माझा विचार आहे. तर हे सर योग्य राहणार का माझं BSc करणं? BSc ॲग्री. हां,
तर ग्रामीण भागातनं आणि स्वतःची जर घरी शेती असेल तर BSc ॲग्री करून पण जाऊ शकतो किंवा तो बीटेक पण करू शकतो. इंडियन ॲग्रिकल्चर रिसर्च सेंटर या न्यू दिल्लीला ही संस्था आहे. त्यांच्यातर्फे पण एक ॲग्री नंतर पुढचं रिसर्च करायचं असेल किंवा MSc करायचं असेल तरी पण तो त्यातनंही पुढे त्यांची एक्झाम एंट्रन्स एक्झाम देऊन पुढे जाऊ शकतो. आता कल्याणवरनं हर्षदा आपल्यासोबत आहे. हर्षदा, प्रश्न विचार. हॅलो सर, मी आता 12th सायन्स मधनं एक्झाम दिली आहे. 12th ची एक्झाम सायन्स मधून. तर मला पुढे MPSC UPSC ची एक्झाम द्यायची आहे. तर मला इंजिनिअरिंग किंवा मेडिकल म्हणजे या क्षेत्रामध्ये इंटरेस्ट नाहीये. तर मग मी पुढे काय करावं? मला MPSC UPSC ची एक्झाम द्यायची आहे. हां, तू तुझं BSc कुठल्याही तुझ्या आवडत्या सब्जेक्टमधनं तू BSc करू शकते आणि साईड बाय साईड तू MPSC UPSC ची तयारी करू शकते आणि कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देऊ शकतेस. पण दोन्ही हे एकासोबत मॅनेज होऊ शकतात का? एक तर BScचा अभ्यास आणि दुसरीकडे या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स. हां, तो कसं मॅनेज करायचं की BSc सेमिस्टर वाईज असते. त्यामुळे सेमिस्टरचा अभ्यास झाल्यानंतर मध्ये लगेचच कॉलेज सुरू होत नाही किंवा काही वेळेस वॅकेशन पिरियडमध्ये पण आपण आपली आवड किंवा जनरल नॉलेज हे ट्रॅव्हलिंगमध्ये म्हणा किंवा इतर वेळेस म्हणा एक जनरल नॉलेज डे टू डे अपडेट राहणं किंवा न्यूज वाचणं, टीव्हीवरच्या न्यूज बघणं किंवा काय समाजामध्ये चालणाऱ्या ज्या घडामोडी आहेत त्याविषयी अपडेट राहणं हे प्रत्येक विद्यार्थ्यांनी जर केलं तर तो त्यातनंही पुढे जाऊ शकतो. मॅडम, मी तुम्हाला आणखी पण प्रश्न विचारणार आहे पण आता वेळ झाली एका ब्रेकची. तोपर्यंत पाहत राहा महाराष्ट्र वन. आमचा नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय, त्या नंबरवर फोन करून तुम्ही तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता. करिअर नंबर 1 मधला आजचा आपला विषय आहे सायन्समधलं करिअर आणि माझ्यासोबत बोलण्यासाठी आहे जया लुंपाटकी. आत्ता लोणीवरनं पूनम आहेत, त्यांना तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत. पूनम, प्रश्न विचारा. हॅलो, हां पूनम, प्रश्न विचारा. तुमचा आवाज येत नाहीये. तुम्ही टीव्हीचा आवाज म्यूट करा आणि मग आमचा प्रश्न ऐका. हा पूनम, आवाज येतोय आमचा? हॅलो, हो बोलतीये. हॅलो, हां, तुमचा प्रश्न विचारा थेटपणे. माझा प्रश्न असा आहे, मी BA DED झालेली आहे आणि मला BSc मध्ये ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक केमिस्ट्री करायचंय. त्यासाठी मला माहिती हवी आहे. BA BEd झालाय त्यांचा आणि मग त्यांना आता BA BEd झालंय आणि नंतर BSc करायचंय. मला वाटतं ह्या दोन वेगवेगळ्या एकदम अपोजिट स्ट्रीम होतात आणि एक तर सायन्समधनं ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक करायचं असेल तर बेस सायन्सचा हवा आहे. म्हणजे 11वीला सायन्स घेतलेलं असणं आवश्यक आहे. 11वी 12वी सायन्स घेऊन नंतर FY BSc किंवा BSc ऑर्गॅनिकमधनं करू शकते. ह्या BA नंतर ऑर्गॅनिक केमिस्ट्री ह्या दोन अपोजिट स्ट्रीम होतात. मला नाही वाटत असं हे करू शकेल करिअर ती. परंतु तिला जर आवड असेल तर तिला नेमकी ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक नेमकं कशासाठी करायचंय हे खूप महत्त्वाचं आहे. जर असेल तर किंवा ती परफ्यूम किंवा यासारखे शॉर्ट टर्म कोर्सेस करून पण तिला जर परफ्यूम सेंट असं बनवण्यासाठी स्मॉल स्केल्स वगैरे असं आवश्यक असेल तर तसं ती करू शकते, तसे कोर्सेस करू शकते. पर्यावरण आता मीनाक्षी आता आपल्यासोबत आहेत. मीनाक्षी, तुमचा प्रश्न विचारा. मला एक प्रश्न विचारायचा आहे. माझ्या मुलगी आता 12वी झाले आणि 12वीला जस्ट आता एक्झाम दिले आणि आता तुमचं म्हणजे NEET 2 येत आहे. पण पॅरामेडिकल साठी NEET 2 आवश्यक आहे का? इज इट इम्पॉर्टंट? पॅरामेडिकल करायचं असेल तर लाईक फिजिओथेरपी अँड ऑल? हो 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 हो, नीट आवश्यक आहे पॅरामेडिकल कोर्सेससाठी. हा, पण ते CET दिलेलं ते चालणार नाहीये का? आता गव्हर्नमेंटचा काय डिसिजन होतो त्यावरती अवलंबून असेल. त्यामुळे आम्ही तरी आत्ता यावरती काही बोलू शकत नाही. ओके, थँक्यू सो मच. कोल्हापूरवरून आता निशिगंधा आहेत, त्यांना काही प्रश्न विचारायचे आहेत. निशिगंधा, प्रश्न विचारा. हॅलो, माझ्या मुलगीने आता 12वी सायन्स मधून परीक्षा दिलेली आहे. तिला ॲनिमेशन किंवा डी फार्मसी मध्ये करिअर करायचं, मग तिच्यासाठी कुठला कोर्स घ्यायला? 12वी सायन्समध्ये डी फार्मसी, फिजिक्स, केमिस्ट्री, बायो यापैकी सगळे होते का हा महत्त्वाचा प्रश्न आहे. सगळे आहेत का? PCMB प्लेन आहे ना PCMB? हां, मग ती बॅचलर ऑफ फार्मसी करू शकते. डिप्लोमा करण्यापेक्षा बॅचलर ऑफ फार्मसी सुद्धा करू शकते. सांगलीवरनं पूजा आहेत, त्यांना काही प्रश्न विचारायचे आहेत. पूजा, तुमचा प्रश्न विचारा.
हा हॅलो. माझा प्रश्न होता की मी आता 12वीला PCMB ग्रुप होता माझा. तर मी पुढे 12वी नंतर काय करू शकते? मला इंजिनिअरिंगला जायचं नाहीये, मला मेडिकल मध्ये जायचं होतं. मेडिकलमध्ये जायचं होतं तर ती BSc मायक्रोबायोलॉजी करून DMLT पुढे करू शकते. म्हणजे मेडिकल क्षेत्राशी निगडीत असं तिला पुढे जाता येईल किंवा टचमध्ये राहता येईल, अशा पद्धतीने ती करू शकते. बरेचसे कोर्सेस आहेत. पण एक शेवटचा प्रश्न मॅडम, की असं बऱ्याचदा होतं की 11वी 12वी तुम्ही सायन्स घेतलं किंवा 11वी 12वी तुमचं आर्ट्स होतं आणि मग तुम्ही ग्रॅज्युएशन पण आर्टमधून केलं आणि मग तुम्हाला सायन्स करायचं आहे, तर अशा वेळी काय करायचं? फ्रस्ट्रेशन यायला लागतं मुलांना. 11वी 12वी समजा आर्ट्समध्ये केलं आणि मग त्यांना काहीतरी सायन्समध्ये एखादा कोर्स करायचा असेल, तर अशा वेळी काही अपॉर्च्युनिटीज किंवा तशा अपॉर्च्युनिटीज म्हणजे 11वी 12वी प्लेन म्हणजे 11वी असेल, आर्ट्स कॉमर्स सायन्स हे कुठलेही असेल तर ट्रॅव्हल अँड टुरिझम करू शकता, हॉटेल मॅनेजमेंट करू शकता किंवा कॉम्प्युटरचे बॅचलर ऑफ कॉम्प्युटर अप्लायन्सेस यासारखे कोर्स करू शकता किंवा मास मीडिया पण करू शकता, यासारखे कोर्सेस करू शकता. थँक्यू मॅडम, तुम्ही इथे आलात आणि आम्हाला तुमचं बहुमूल्य मार्गदर्शन केलं. आपण आणखी काही प्रश्न बघणार आहोत, आणखी नव्या विषयासहित उद्या भेटणार आहोत, पण आता वेळ झाली इथेच थांबण्याची. तोपर्यंत पाहत रहा महाराष्ट्र वन.